पिला का पाणी? त्याला म्हणा साफ कर. चुप बस म्हणतोय दादा. का रे बोलतो तसं? काय झालं? ती मिरची नाहीये, ती शेवग्याची शेंग आहे. बडी मिरची नाहीये ती. तुला काय मिरची वाटली का? बघितलं नाही कधी वरून. माहिती त्याला ना. काय बरं चिकू हे काय? शेंग आहे काय? शेंगदाणा. शेंग आहे काय? शेंगदाणा. आत्ताच आलो पाटील. राम राम. राम राम कर काकाला. काकाला राम राम कर ना. राम राम कर काकाला. राम राम. राम राम. आलो आलो तुमच्या घरात. नाही घेतलं तर ना. तर आपल्या चॅनलवरती ना 10-15 दिवस ना व्हिडिओज आले नव्हते. खूप मोठा गॅप पडला होता. त्याचं कारण हेच की ना आमचे सख्खे शेजारी म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड यांची ना वास्तुशांती पूजा होती आणि त्याच तयारीत आम्ही सगळे होतो. 4-5 दिवस खूप धावपळ चालू होती. त्यानंतर ना त्यांची शिफ्टिंग पण होती. त्यामुळं काही व्हिडिओज बनवले नाही आणि व्हिडिओ शूट केलेले एडिट केले नाही, कारण मनच होत नव्हतं. आम्हाला काही करमतच नव्हतं इथं. त्यामुळं आता बरेच दिवस झाले या गोष्टीला. तर ना फेब्रुवारीमध्येच त्यांची वास्तुशांती पूजा होती 20 फेब्रुवारीला. तर हा व्हिडिओ आहे 18 फेब्रुवारीचा. तर मी संध्याकाळच्या वेळेला ना चहा ठेवलेला होता आणि चहा ठेवायच्या आधी मी पाहिलंच नाही ते घरी आहेत की नाही. तर त्यांचे आईबाबा पण आलेले होते. तर सगळेजण ना तिकडं फ्लॅटवरतीच गेलेले होते फ्लॅटची तिथं साफसफाई करण्यासाठी. तर मी इथं चहा ठेवला आणि जाऊन पाहिलं तर घरी कुणीच नव्हतं. मग काय माझ्यापुरताच चहा पिली आणि बाकीचा सगळा चहा मग तसाच ठेवला. तर पूजा जरी त्यांची असली तरी ना ती आमची पूजा असल्यासारखंच आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही पण ना तयारी करू लागत होतो. तर आम्ही पण काही कामं वाटून घेतलेली होती. तर हे फुलांचं जे काम होतं ना ते आम्ही वाटून घेतलं होतं. तर आम्ही सगळ्यात आधी ना फुलांची ऑर्डर द्यायला गेलो आणि आणखी पण बाकी छोटी छोटी कामं होती ती पण आम्ही ना करत होतो. तर आज ना मी त्यांना सगळ्यांना जेवायला बोलवलं होतं, कारण सगळेजण ना खूप थकले होते. 4-5 दिवस सारखी तयारी चालू होती. तर वास्तुशांती आणि सत्यनारायण पूजा असं होतं. तर त्यांनी नवीन घर घेतलेलं आहे. तर आता पूजेचे व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर आम्ही आज सगळेजण आम्ही एकत्र जेवण करणार होतो. त्यासाठीच आमची नाही दोघींची इथं स्वयंपाकाची तयारी चालू होती. मुलं इकडं खेळत होते आणि आज ना जेवणामध्ये ना मस्त अशी पावभाजी केलेली होती. तर पाव विकत आणलेले, त्यानंतर भाजी पण बाहेरूनच आणली होती. आम्ही फक्त घरामध्ये ना मसाले भात बनवलेला होता. तर स्वीटमध्ये ना जिलेबी पण आणलेली होती. तर इकडं ना आता कुकर होतं आहे तोपर्यंत ना बाकीचे सगळेजण ना फ्रेश होत होते. सगळेजण आलेले होते फ्लॅटवरून. तर इकडं किचनवरती ना काहीच पसारा नव्हता. इथं सगळं साफ करून घेतलेलं होतं. जेवढे भांडे झाले तेवढे भांडे पण घासून घेतले होते. इकडं वरद आणि ओवी दिदीचं ना चेस खेळायचं चालू होतं आणि काका त्यांना शिकवत होते की कसं चेस खेळायचं काय. तर इकडं ना चिकूचं जेवण पण चालू होतं. तर त्याला इथं जेवायला दिलं होतं मी. ठीक आहे. कसं आहे? हॅलो मित्रांनो, आम्ही बघा पावभाजी खाणार. भाजी आहे, सॉरी पाव आहे, भाजी आहे, अजून लिंबू आहे, कांदा आहे, जिलेबी आहे आणि खूप एन्जॉय करतो. हा माझा छोटा भाऊ. हा लिंबू टिंबू आपसा. हा खेळमध्ये लिंबू टिंबू. सगळ्यात आधी तर आम्ही मुलांना जेवायला घातलं. त्यानंतर ना आम्ही पण जेवायला बसणार होतो. त्याआधी आम्ही इकडं भाजी गरम करायला ठेवली. त्यानंतर पाव वगैरे पण भाजून घेतले. सगळ्यात आधी सगळे जेंट्सला बसून घेतलं, त्यांना जेवायला दिलं. त्यानंतर मग आम्ही तिघी जेवणार होतो. आई बाबा तर पहिल्यांदाच जेवणार होते आमच्या घरी, त्यामुळं खूप भारी वाटत होतं. तर ना हे आम्ही ना जरी शेजारी असलो तरी आमचं एकच कुटुंब वाटतं आम्हाला. फक्त दरवाजे 2 आहे पण कुटुंब एकच आहे. तर खूप असं ना भारी वाटत होतं. तर आम्ही इथं ना दोघी तयारी करत होतो. तर
दोघींनी मिळून इथं सगळी तयारी केली जेवणाची. त्यानंतर सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं. त्यानंतर आम्ही पण जेवण केलो आणि आता पूजेला फक्त 2च दिवस बाकी होते. ह्या 2 दिवसात पण आम्हाला खूप तयारी करायची होती. खूप काय आम्ही प्लॅन केलं होतं. तर वास्तुशांती मैत्रिणीची पण मलाच खूप टेन्शन होतं. हे असं होईल का, ते तसं होईल का, सगळं व्यवस्थित होईल की नाही. तर खूप असं टेन्शन होतं. बाकी सगळ्यांचं जेवण झालेलं होतं आणि बाकी सगळे बसले होते. आता आमच्या तिघींचं जेवण बाकी होतं. मग आम्ही तिघींनी जेवायला घेतलं. तर गप्पा मारत मारत आम्ही मस्त असं इथं जेवण केलं आणि जेवण केल्याच्यानंतर भांडी वगैरे आवरली. त्यानंतर आम्हाला मेहंदी पण काढायची होती. त्यामुळं घरातलं ना सगळं काही जे आहे काम ना ते पटपट आम्ही ना दोघींनी मिळून आवरून घेतलं. त्यानंतर ना मुलं आता इथं ना टी व्हीच्या गाण्यावरती डान्स करत होते. टी व्ही लावला होता. जे गाणं लावलं होतं ना त्या गाण्याच्या तालावर मुलं एवढी छान डान्स करत होती तिघं पण. त्यांना सांगितलं होतं स्लो मोशनमध्ये डान्स करायचा आणि खूप छान असं तिघं पण इथं डान्स करत होते. आता गाणं कोणतं होतं ते तुम्हाला टी व्हीमध्ये पाहून समजलंच असेल, तरी पण सांगते. दुःखड वायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. ह्या गाण्यावरती ना इथं मुलांना ना मस्त असं डान्स केला. तर खूप छान वाटलं यांचा डान्स पाहून आणि कुठंतरी मनामध्ये ना वाईट पण वाटत होतं की आता 4-5 दिवसातच हे इथून जाणार आहेत त्यांच्या घरी राहायला. तर आता रात्रीचे 2 वाजले होते आणि अजूनही आम्ही ना मेहंदी काढत होतो. तर मी ना इथं माझ्या मैत्रिणीच्या हातावरती ना छान अशी मेहंदी काढली. तर मेहंदी काढायला भरपूर वेळ गेला कारण ना पाठीमागून पुढून दोन्हीकडून मेहंदी काढायची होती हातांवरती. तर मी ना अशी छान मेहंदी काढली होती. मेहंदीमध्ये ना मी असं इथं ना घराचं डिझाईन काढलेली होती. तर बराच वेळ गेला आम्हाला मेहंदी काढायला. तर मेहंदी काढताना पण आमच्या गप्पा चालू होत्या. पाठीमागं टी व्हीला गाणे पण लावले होते. तर गाणे ऐकत ऐकत आता माझ्या मैत्रिणीला तर खूप झोप येत होती. पण हौस होती मेहंदी काढायची. त्यामुळं ना इथं आम्ही दोघींना मेहंदी काढत बसलो आणि फायनली रात्रीच्या 3 वाजता आमची मेहंदी काढून झाली. तर 3 वाजेपर्यंत आम्ही दोघी जागे होतो. वरचे पप्पा पण मग जागेच होते आमच्यासोबत. तर छान अशी इथं ना आता मेहंदी काढून झाली होती. आता ह्या मेहंदीला ना वास्तुशांतीच्या दिवशी ना खूप छान असा कलर येईल. तर कशी वाटली माझी मेहंदी ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर खूप ट्राय केलेला आहे. ही मेहंदी काढण्याचा आधी सगळा विचार करून ठेवला होता की अशीच मेहंदी काढायची म्हणून. खूप साऱ्या गोष्टींची तयारी आम्ही करून ठेवलेली होती आणि अशी काही मेहंदी झालेली होती सगळी काढल्याच्या नंतर. तर इकडं वरद पण झोपी गेला होता आणि रात्रीच्या 3 वाजता आमचं ना मेहंदी काढायचं झालेलं होतं. आता आम्ही झोपणार होतो. चला तर मग आता गुड नाईट आणि आता वास्तुशांती पूजेच्या ना व्हिडिओमध्ये भेटूया पुढे. चला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. बाय.